छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीत अतिक्रमण हटाव मोहीम राबवली गेली आणि यावेळी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पाहूया। छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीतील अतिक्रमण हटाव मोहिमेवरून वातावरण चांगलंच तापलंय। दोन्ही ठिकाणच्या महापालिकांनी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली होती आणि दोन्ही ठिकाणी विरोध झाल्यामुळे हजारो पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात होता। छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईसाठी अनेक जेसीबी, पोकलेन आणि हायवांचा वापर झाला। शहरातल्या नारेगाव परिसरात पालिकेनं अतिक्रमण हटवलं। कारवाईवेळी स्थानिकांनी तीव्र विरोधही केला, मात्र प्रचंड पोलीस बंदोबस्तात अखेर अतिक्रमण हटवण्यात आलं। ही कारवाई नारेगाव भवानी चौकापासून ते नारेगाव डेपोपर्यंत आहे। याच्यामध्ये जो रस्त्याच्या दुतर्फा 15-15 मीटर आहे, म्हणजे एकूण 30 मीटरचा रोड वायडनिंगची ही कारवाई आहे। आणि आतापर्यंत आम्ही जे केलेलं आहे त्याच्यामध्ये 350 ते 400 प्रॉपर्टी या आजच्या दिवशी यामुळे बाधित होण्याची शक्यता आहे। 50 ते 60% स्वतःहून लोकांनी काढून घेतलेले आहे। उर्वरित ज्या प्रॉपर्टी आहेत त्या आम्ही काढण्यासाठी आज कारवाई करतो आहोत। तर तिकडे अमरावतीत सुद्धा अतिक्रमण कारवाई विरोधात हॉकर्स संघटनेनं हातात नकली बंदुका घेऊन मोर्चा काढला। तर काही दिवसांपासून अमरावतीमध्ये रस्त्याच्या बाजूच्या छोट्या मोठ्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू आहे। त्या विरोधात शहरातले छोटे मोठे व्यावसायिक रस्त्यावर उतरले। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।